झी 24 तास एक पाऊल पुढे। लहान मुलांच्या भावविश्वाचा ठाव घेणारा एक सदाबहार मासिक पुस्तक प्रेमींच्या भेटीसाठी आलाय। वयम या मासिकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यातल्या गडकरी रंगायतमध्ये पार पडला। उद्योजक श्रीकांत बापट यांच्या संकल्पनेतून या मासिकाची निर्मिती करण्यात आली। तर सुबधा सोकर या मासिकाच्या संपादक आहेत। ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर, आयटी तज्ञ अच्युत गोडबोले, अभिनेत्री स्पृहा जोशी, मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला। तर यावेळी लहान मुलांचा या मान्यवरांबरोबर प्रश्नोत्तराचा तासही चांगला चांगला। या लहान मुलांच्या प्रश्नांना या मान्यवरांनीही तितकीच दिलखुलास उत्तरं दिली। चॅनल आणि न्यूजपेपर हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर एकदम नजीकच्या काळात त्याच्यात काही फरक पडेल। हा लॉंग रन मध्ये आम्हाला दोघांनाही बात करणारं एक माध्यम आलेलं आहे आणि ते म्हणजे इंटरनेट। ते जेव्हा स्वस्त आणि सहज उपलब्ध होईल, प्रत्येकाच्या आवाक्यात येईल, त्याचा स्पीड जेव्हा वाढेल, त्यावेळेला वृत्तपत्र कालबाह्य होतील का, त्यावेळेला टेलिव्हिजन कालबाह्य होईल का, किंवा टेलिव्हिजन न्यूज कालबाह्य होईल का, हा प्रश्न निश्चितच निर्माण होणार आहे। वयम म्हणजे आपण सर्व, आणि ह्याच्यामध्ये टीमवर्कला आम्ही महत्त्व देतो। प्रत्येक गोष्ट जी होते ती एकाच्या हातून होत नाही, टीमवर्क असलं की होते। म्हणून वयम हे नाव मी मुद्दाम दिलं आणि मुलांच्या करता काहीतरी करायचं, त्यांना काहीतरी प्रबोधन देण्यासाठी काहीतरी करता येईल तेवढं करायचं। माझ्याबरोबरची टीम जी आहे ती सुद्धा खूप अनुभवी टीम आहे। उत्तम उपक्रम म्हणजे वयम आहे। त्या मासिकाचं नाव जितकं छान आहे तितकाच त्याचा आतला मजकूरही उत्तम आहे। मुलांना रस वाटेल आणि अभिरुचीपूर्ण असं दोन्ही मिश्रण असलेलं साहित्य याच्यामध्ये मुलांना वाचायला मिळणार आहे। आणि झी 24 तास एक पाऊल पुढे।